हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा परत एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज मी बनवलेले आहेत एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी। तर एकदम सॉफ्ट आणि मऊ अशी शंकरपाळी झालेली। मी पहिल्यांदाच ट्राय केली होती पण मला एकदम परफेक्ट अशी जमलेली आहे ही शंकरपाळीची रेसिपी। जर तुम्हाला पण करायची असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल। आता मी 1 वाटीनं 4 वाटी मैदा घेतलेला आहे इथं आणि 1 चमचाभर वेलची पावडर आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। मी तीच वाटी वापरली, दुसरी वाटी नाही वापरते। अगदी व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते सगळं एकजीव व्हावं म्हणून, म्हणजे जेणेकरून मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आपलं लागेल त्याला। नंतर मी तीच वाटी घेतली, त्या वाटीनं मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि नंतर आता त्याच वाटीनं मी 1 वाटी साखर घेते। बघू शकता इथं मी वाटी अजिबात चेंज नाही केलेली म्हणजे परफेक्ट माप राहावं म्हणून। आणि नंतर 1 वाटी तूप घेतलेले। तुपाला ऑप्शन म्हटलं तर तुम्ही डालडा वापरू शकता। आता हे माझं घरचं घरगुती तूप होतं त्याच्यामुळं तुपानं पण एकदम मऊ आणि खुसखुशीत होते, त्याच्यामुळं मी तूपच घेतलेलं आहे होतं माझ्याकडे म्हणून। तुम्ही त्याला ऑप्शनल डालडा वापरू शकता। आणि मग नंतर इथं जास्त त्याला हे नाही करायचं, फक्त साखर आपल्यात पाणी काही उकळायला नाही द्यायचं, साखर पाण्यात विरघळली पाहिजे एवढंच त्याला गरम करून घ्यायचं। आणि हो ते गरम असतं, थंड जास्त पण थंड नाही करायचं, अगदी कोमट झालं ना मग ते व्यवस्थित असं मैद्यात टाकून घ्यायचं। आता इथं बघू शकता ते गरम आहे म्हणून मी व्यवस्थित असं पळीच्या साह्यानं ते टाकून घेते। तुम्हाला जर जास्त म्हणजे कोमट झालेलं असलं तरी तुम्ही हातानं वगैरे व्यवस्थित मिक्स करू शकता ते। आता इथं मी व्यवस्थित असं ते थोडंसं आपण बनवलेलं साखरेचं आणि ते पाणी टाकून बनवलेलं ते व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते। थोडंसं हे झाल्यानंतर मग मी व्यवस्थित असं हातानं मिक्स करून घेतलं ते। आपण कणकेचा गोळा कसा मळतो तसं मळलं तरी पण चालतं त्याला। व्यवस्थित असं पीठ चौकोंड सगळ्या बाजूंनी घ्यायचं व्यवस्थित असं, आणि जे राहिलेलं असते ते थोडंसं टाकून पण घ्यायचं। ते टाकून घेतलं मी, नंतर असं व्यवस्थित असं हातानं मी मळून घातलं। आता इथं बघू शकताय माझ्याकडून थोडंसं पातळ झालेलं, तुमच्याकडून पण झालं तर तुम्ही त्याच्यात पीठ मिक्स करू शकता, तसं काही नाही की म्हणजे गोड लागणार नाही का काय वगैरे, ते प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। जरी थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही पीठ थोडंसं मिक्स करू शकता त्याच्यात। आता मी इथं 2 चमच्याबरोबर पीठ घेतलेलं आहे, इथं बघू शकता व्यवस्थित असा मी गोळा अगदी मळून घेतलेला आहे। आता हे काय भिजत वगैरे काही ठेवायचं नाही, ह्याला पटकन असं गोळा मळून झाला की पटकन लाटायला घ्यायचं। कसं पण आपण लाटू शकतो, आपल्याला जर लेअरवाली करायची असेल तर लेअरवाली करू शकतो, पण एवढंच की थोडंसं जाडसर असं लाटायचं म्हणजे शंकरपाळी आपली छान अशी फुगते। आता मी हे पहिलं बघू शकता मी काढून दाखवते तुम्हाला। असं करून व्यवस्थित थोडंसं करून मी सगळ्या अशा शंकरपाळ्याच्या चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित अशा। इथे बघू शकता तुम्ही। तर माझ्याकडे काही चमचा वगैरे काही नव्हतं म्हणून मी चाकूने त्याला कट करत होते। तुम्ही चाकूने कशाने जरी केलं तरी त्याला चालतं, फक्त असं ट्रायंगल शेपमध्ये करायचं म्हणजे थोडंसं व्यवस्थित असं होतं ते। आता इथं बघू शकता सगळं माझं लाटून झाल्यानंतर ते काय चिटकून वगैरे नाही बसत, तुम्ही एकावर एक टाकलं तरी चालतं। आता इथं मी तेल ह्याला जास्त लागतं, तेल तुम्ही कमी जास्त नाही करू शकत, तेल जास्तच ओतायचं म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या शंकरपाळ्या भाजल्या जातात। इथं बघू शकता तुम्ही अगदी कमी गॅस ठेवायचा, एकदम लो फ्लेमवर जरी ठेवला तरी बघू शकता तुम्ही। आता इथं मी पहिल्यांदा टाकलेल्या शंकरपाळ्या माझ्या भाजून झालेल्या आहेत, व्यवस्थित एकदम गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायच्या शंकरपाळ्या, अजिबात आतमधून कच्च्या नाही राहिल्या पाहिजेत। आता राहिलेल्या पण मी सगळ्या अशा व्यवस्थित अशा भाजून घेतलेल्या आहेत। इथं बघू शकता सगळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा प्लीज आणि सबस्क्राईब करा।